भाजपच्या धर्तीवर सत्ता येण्याचे चान्सेस आहेत. सर्वात मोठा पक्ष भाजप आहे. कसं समीकरण जुळत आहे? वरिष्ठ पातळीवर महायुतीची चर्चा झालेली आहे. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदला सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादानं 24 सदस्य निवडून आलेले आहेत. जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री माननीय नामदार मेघनादिदी बोर्डीकर साकोरे, आमदार रत्नाकरराव गुट्टे असतील, आमचे निवडणूक प्रमुख माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब, सुरेशराव वरपुडकर साहेब आणि जिल्हा अध्यक्ष म्हणून मी स्वतः, आम्ही सर्वजण मिळून चर्चा सुरू आहे. वरिष्ठांचा आदेश आहे की महायुती म्हणून आपण सर्व एकत्र आलो पाहिजे. त्यामुळं जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा होईल आणि जिल्हा परिषदसोबत आज उद्या चर्चा फायनल होईल. महायुती राहील म्हणजे शिंदे साहेबांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशी जिल्हा परिषदेवर युती राहील. शिंदे सेनेला आणि राष्ट्रवादींना काय दिलं जाईल? उपाध्यक्ष, सभापती कसं देखील वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. एक पद त्यांना मिळेल. भारतीय जनता पार्टीचे 24 सदस्य निवडून आल्यामुळं त्यामुळं सर्व काही चर्चा आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. एक ते 2 दिवसामध्ये सर्व निर्णय अंतिम होतील. त्यामुळं आपल्याला 1-2 दिवसामध्ये सर्व काही कळेल. म्हणजे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष भाजपकडे भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल. पुढचे पद कोणाकडे काय राहतील हे 1-2 दिवसामध्ये फायनल होईल. लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला पाठिंबा देणार आहे, त्याचा परभणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला काही फायदा होणार आहे? आता वरून ठरलेलं आहे. आमची राज्यामध्ये महायुती आहे. त्यामुळं जिल्ह्यामध्ये सुद्धा स्थानिक पातळीवर सुद्धा आम्ही महायुतीच करणार आहोत आणि तसे वरिष्ठांचे बी आदेश आहेत आणि आमच्या जिल्ह्यातल्या बी सर्वांचं मत आहे की सुरळीत विकासाचा गाडा चालण्यासाठी महायुती म्हणून आपण सोबत एकत्र आलो पाहिजे. आणि आम्ही 9 पंचायत समिती आहेत, पण 2 पंचायत समिती अशा आहेत ज्याच्यामध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत नाही, परभणी आणि पाथरी. तर काय परिस्थिती राहील परभणी आणि पाथरी पंचायत समितीमध्ये? 9 पंचायत समितीपैकी 5 पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा सभापती होईल. तुम्ही ज्या 2 पंचायत समितीचा उल्लेख केला, परभणी आणि पाथरी, परभणीमध्ये महायुती राहील. आमचे प्रयत्न सुरू आहेत. आज उद्याचा निर्णय होईल. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे शिवसेना आम्ही तिघं मिळून एकत्र मिळून सत्ता स्थापन करणार. सध्या जिल्ह्यामध्ये चर्चा आहे की पालकमंत्री मेघना बोर्डीकर सोडून जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिंदे सेनेला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद देण्यासंदर्भात देखील चर्चा सुरू आहे. तर या चर्चेमध्ये काही तथ्य आहे का असं तुम्हाला वाटतं? काही लोकांना दिवसा स्वप्न पडायला लागले. असं काही होत नसतंय. वरिष्ठ पातळीवर निर्णय झालेले आहेत आणि महायुतीचा निर्णय हा अंतिम आहे. आता प्रत्येकजण राजकारणामध्ये आपापल्या पद्धतीने गणित तर्क लावित असतो, पण जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा होईल आणि महायुतीचा महायुती राहील 100%.